श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, इकडे कंसानी आपल्या सेवकांना आज्ञा केली त्याप्रमाणे हा सेवक वर्ग तपस्वी लोकांना छळायला बाहेर पडला. इकडे गोकुळामध्ये नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाताल्हादो महामनाः. उदार नंद महाराजांना मुलगा झाल्याचं कळताच अतिशय आनंद झाला. त्यांनी स्नान केलं आणि पवित्र होऊन नवीन वस्त्र अलंकार परिधान केले. नंतर वेदविद्या ब्राह्मणांना बोलावून पुण्याहा वाचन करवून आपल्या पुत्राचा जातकर्म संस्कार केला. त्याचबरोबर देवता आणि पितरांची विधीपूर्वक पूजा केली. त्यांनी ब्राह्मणांना वस्त्र अलंकारांनी सुशोभित 2 लाख गायी दान केल्या. तसंच रत्न आणि सुंदर वस्त्रांनी झाकलेले तिळांचे 7 ढीग दान केले. किती आनंद झाला त्या नंदाला. राजा, त्या पुत्राच्या जन्माच्या निमित्ताने नंदबाबांनी इतका दान धर्म केला, इतका दान धर्म केला. राजा, तुला माहिती आहे का, कालेन स्नान शौचाभ्यान संस्कारैस्तपसे जया शुद्ध्यन्ति दानै संतुष्ट्या द्रव्याण्यात्मात्मविद्यया. कालगतीने येणाऱ्या काळामुळे नवीन पाणी, अशुद्ध भूमी हे शुद्ध होतात. स्नानानी शरीर, धुन्यानी वस्त्र, संस्कारांनी गर्भ, तपश्चर्येने इंद्रिय, यज्ञाने ब्राह्मण, दानाने धन आणि संतोषाने द्रव्य शुद्ध होतं आणि आत्म्याची शुद्धी आत्मज्ञानाने होती. राजा, एवढ्या करता हाथी दियो, घोड़ा दियो और दियो पालखी, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दियो रे घोड़ा दियो और दियो पालखी, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. रे हाथी रे दियो रे घोड़ा दियो और दियो पालखी, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा, त्यावेळी ब्राह्मण मंगलमय आशीर्वाद देऊ लागले. पौराणिक वंशाचे वर्णन करणारे स्तुती पाठक स्तुती करू लागले. गायक गाऊ लागले. भेरी आणि दुदुंभी वारंवार वाजू लागल्या. गोकुळातल्या सर्व घरांची दारं, अंगणं आणि आतील भाग झाडून पुसून घेतल्या जायला लागले. त्यामध्ये सुगंधित द्रव्य शिंपडल्या जायला लागली. त्यांना रंगीबेरंगी ध्वज, पताका, फुलांच्या माळा, रंगीबेरंगी वस्त्र आणि झाडांच्या पानांच्या तोरणांनी सजवल्या जाऊ लागलं. तुकाराम महाराजांनी या प्रसंगाचं सुंदर वर्णन केलंय. मंडळी, तुकाराम महाराज म्हणतात, गोकुळेच्या सुखाय अंत पार नाही लेखा. गोकुळेच्या सुखाय अंत पार नाही लेखा. गोकुळातल्या लोकांना इतकं सुख मिळालं. नंदबाबांना मुलगा झाला. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. करीती कथा गाती गाणे. करीती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे मन वेधिले गोविंदे.
सगळं गोकुळ आनंदाने बहरून गेलं. गायी, बैल आणि वासरांच्या अंगांना हळद तेलाचा लेप दिला गेला. त्यांना गेरूने रंगवल्या गेलं. तसंच मोरपंख, फुलांचे हार, तऱ्हेतऱ्हेची सुंदर वस्त्र आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजवलं गेलं. राजा सर्व बहुमूल्य वस्त्र, अलंकार, अंगरखे आणि पगड्यांनी नटून थटून हातात नजराणे घेऊन नंदांच्या घरी आले. यशोदेला पुत्र झाला हे ऐकून गोपींना सुद्धा अतिशय आनंद झाला. त्यांनी वस्त्र, अलंकार आणि डोळ्यात काजळ वगैरे घालून त्या नटल्या. गोपींची मुखकमलं नुकत्याच लावलेल्या कुंकुरूपी परागांनी अतिशय सुंदर दिसायला लागली. गोपींच्या कानांमध्ये चमकणाऱ्या रत्नांची कुंडल झगमगत होती. गळ्यामध्ये सुवर्णहार चमचम करत होते. त्यांनी सुंदर वस्त्र परिधान केले. त्यांनी वेण्यांमध्ये घातलेली फुलं वाटेत ओघळून पडत चालली. हातामध्ये बांगड्या चमकत होत्या. लगबगीमुळे त्यांच्या कानातले कुंडनं आणि हार हलत होते. अशा प्रकारे नंदाच्या घरी जाताना त्यांची आगळी वेगळीच शोभा दिसत होती. सगळ्याजणी अगं गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणी येत आहेत, भगवंताला आशीर्वाद देत आहेत. म्हणतात काय, भगवान याचं दीर्घकाळ रक्षण करो असे म्हणून हळद तेल मिश्रित पाणी आजूबाजूच्या लोकांवर शिंपडीत त्या उच्च स्वरात गोपाल कृष्णाला उद्देशून गीत गाऊ लागल्या. सर्व जगताचे स्वामी अनंत भगवान श्रीकृष्ण जेव्हा नंदराजांच्या व्रजामध्ये प्रगट झाले तेव्हा त्यांच्या जन्माचा महान उत्सव साजरा केला गेला. त्यावेळेला निरनिराळे मंगलवाद्य वाजवण्यात येऊ लागली. आनंदाने बेहोश होऊन गोपगण एकमेकांवर दही, दूध, तूप आणि पाणी उडवू लागले. एकमेकांच्या तोंडाला लोणी माखू लागले आणि लोणी फेकून आनंदोत्सव साजरा करू लागले. नंदो महामनास्तेभ्यो वासोलंकार गोधनम. नंद अतिशय उदार होते. त्यांनी गोपांना पुष्कळशी वस्त्र, अलंकार आणि गायी दिल्या. सूत, मागध, बंदीजन तसंच नृत्यवाद्य आदी कलांवर उदरनिर्वाह करणाऱ्यांना नंदांनी आनंदाने त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या मुलाचे कल्याण व्हावे असे त्यांना वाटत होते. नंदांनी अभिनंदन केलेली भाग्यवती रोहिणी सुद्धा दिव्य वस्त्र, हार आणि गळ्यातली वेगवेगळ्या अलंकारांनी नटून थटून वावरत होती. परीक्षिता, त्याच दिवसापासून नंदाच्या वज्रामध्ये सर्व प्रकारची समृद्धी आली आणि भगवान श्रीकृष्णांच्या निवास असल्यामुळे तसंच आपल्या स्वाभाविक गुणांमुळे ते लक्ष्मीचे क्रीडास्थळ बनले. परीक्षिता, गोपन गोकुल रक्षायाम निरूप्य मथुरांगतः नंद कंसस्य वार्षिक्यम करंदातुन कुरुद्वह. काही दिवसानंतर गोकुळाच्या संरक्षणाची कामगिरी दुसऱ्या गोपांवर सोपवून नंद बाबा कंसाला वार्षिक कर देण्यासाठी मथुरेला गेले. वसुदेव उपश्रुत्य भ्रातरम नंदमागतम ज्ञात्वा दत्तकरन् राज्ञे ययौ तदवमोचनम. आपला मित्र नंद मथुरेमध्ये आला आहे असं जेव्हा वसुदेवांना समजलं तेव्हा कंसाला कर देऊन आलेल्या नंदाच्या वस्तीस्थानावरती ते गेले. वसुदेवांना पाहताच नंद बाबा ताबडतोब उठून उभे राहिले. जणू काही मेलेल्या शरीरात प्राण परत आला आहे. त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या प्रियतम वसुदेवांना दोन्ही हात धरून छातीला कवटळलं, कडकडून मिठी मारली. हे राजा, नंदांनी वसुदेवांचा मोठा आदर सत्कार केला. ते आरामात बसले. त्यावेळेला वसुदेवांचे चित्त आपल्या पुत्रांकडे लागले होते. नंदांना खुशाली विचारू ते लागले. वसुदेव महाराज म्हणाले, बंधो, तुझं वय झालं होतं आणि आतापर्यंत तुला मूलबाळ झालं नव्हतं. एवढंच काय, आता तुला संतान होण्याची आशाही नव्हती. पण आता मला कळाले की तुला मुलगा झाला. ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज आपली भेट झाली ही सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्या प्रियजनांची भेट होणं हे सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. या संसाराचे चक्र असेच आहे. याला तर एक प्रकारचा पुनर्जन्मच समजला पाहिजे. जसं नदीच्या प्रवाहात वाहणाऱ्या गवताच्या काड्या नेहमी एकमेकांबरोबर राहू शकत नाही, त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रारब्ध असणाऱ्या प्रियजनांचे सुद्धा इच्छा असूनही
एका ठिकाणी राहणे संभव नाही. हल्ली तू आपल्या बांधवांसह आणि स्वजनांच्या सह ज्या महावनात राहतोस तिथे पाणी, गवत आणि झाडं वेली भरपूर आहेत ना? ते जनावरांना अनुकूल आणि रोगराईपासून मुक्त आहे ना? बंधो, माझा मुलगा त्याच्या आईबरोबर तुमच्या व्रजामध्ये राहतोय. रोहिणी त्याचं व्यवस्थित पालनपोषण करतीये ना? त्याचं पालनपोषण तू आणि यशोदा करत असालच, म्हणून तो तुम्हालाच आपले मातापिता मानित असेल. ते सगळेजण सुखरूप आहेत ना? ज्यामुळे स्वजनांना सुख मिळते तोच धर्म, अर्थ आणि काम शास्त्रविहित आहे. ज्यामुळे स्वजनांना त्रास होतो तो धर्म, अर्थ आणि काम हितकारक नाही. हे ऐकल्यावरती नंद बाबा म्हणाले, अहो ते देवकी पुत्रा कंसेन बहवो हताः, एकावशिष्टावर जा कन्या सापि दिवंगता. कंसाने देवकीचे अनेक पुत्र मारले. शेवटी एक मुलगी वाचली होती, ती सुद्धा स्वर्गाकडे गेली. आम्हालाही ही बातमी कळाल्यावर अतिशय दुःख झालं. प्राण्यांचे सुख दुःख त्याच्या भाग्यावरच अवलंबून असते, यात काही संशय नाही. भाग्य हेच प्राण्याचा एकमेव आश्रय. जीवनाच्या सुख दुःखाचे कारण भाग्यच आहे. हे जो जाणतो तो ते प्राप्त झाल्यावर मोहित होत नाही. श्रोते हो, अशा प्रकारे नंद बाबा वसुदेवांशी बोलतायत ना. तुकाराम महाराजांनी हे आपल्या अभंगामध्ये लिहून ठेवलंय. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, हो प्रारब्धेची जोडे धन. तुकाराम महाराज म्हणतात, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची होय दुःख, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची होय दुःख, प्रारब्धेची भरे पोट, तुका करी ना बोबाट, हो प्रारब्धेची जोडे धन. लल्लाट रेषा जपी पालटेना. म्हणून तर समर्थ सुद्धा म्हणाले, सगळ्या गोष्टी प्रारब्धानुसार होतात आणि त्या टाळणं माणसाच्या हातामध्ये नाही. माणसाने इति कर्तव्यता म्हणून या जन्मामध्ये आपलं कर्म व्यवस्थित करणं हेच त्याच्या हातामध्ये. जे काही मिळतंय फळ ते त्याचा पूर्वसंचिताचा भाग आहे. आणि हे मात्र खरंय. मंडळी, वसुदेव महाराज म्हणतायत, बंधो, तू राजा कंसाला त्याचा वार्षिक कर चुकता केलास. आपली भेटही झाली. आता तू येथे अधिक दिवस राहू नको, कारण आजकाल गोकुळात मोठमोठे अपशकुन होऊ लागले आहेत. शुकाचार्य म्हणतात, वसुदेव जेव्हा असं म्हणाले तेव्हा नंदांनी, गोपांनी त्यांचा निरोप घेतला आणि बैल जोडलेल्या छकड्यांवर स्वार होऊन त्यांनी गोकुळाची वाट धरली. शुकाचार्य म्हणतात, राजा नंद पथिवच शौर्येर नमृषेती विचिंतयन हरिंजगाम शरण मुत्पाता गमशंकितः. नंद मथुरेहून निघाले तेव्हा वाटेत विचार करू लागले की वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही, म्हणून संकट येईल या भीतीने ते मनोमनच भगवंतांना शरण गेले. भगवंतांना शरण गेले, भगवंताचं चिंतन करू लागले. इकडे कंसाची मात्र झोप उडाली होती. योगमायेने सांगितलं होतं की तुझा शत्रू वाढतोय. बस, जेव्हा त्यांना कळलं की त्या दिवशी गोकुळामध्ये सुद्धा नंदबाबांच्या घरी मुलगा झाला, मग मात्र आता कशाही प्रकारे त्या मुलाला ठार मारायचा असा विचार मनामध्ये कंसाने केला. कंसाने भगवंताला ठार मारण्यासाठी अनेक उपाय केले. कोणकोणत्या उपायांनी भगवंताला ठार मारण्यासाठी प्रयत्न केले, पण प्रत्येक उपायामध्ये भगवंतानी शत्रूवर कशा प्रकारे विजय मिळवला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.